सकाळची सुरुवात झाली ती मस्त गवती पानाच्या चहाने। आजीने बनवलेली ही चहा आणि हा पाऊस एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे स्लो मॉर्निंग एक्सपिरियन्स करण्यासाठी। पण आज मात्र घरी बसून नाही राहायचं मला, म्हणून मी आणि माझा भाऊ निघालो वाडीची भटकंती करायला। सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतोय, आता थोडासा निवळलाय तर विचार केला चला थोडं गाव एक्सप्लोर करून येऊया असं। इथे सगळं खूप हिरवगार झालंय। आम्ही विचार केलात खूप सारे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे। निसर्ग खूप सुंदर दिसतोय, तुम्हाला दाखवते। खळखळ असा आवाज येतोय का? तर इथे नदी वाहते, एक ब्रिज आहे त्याच्या खालून नदी वाहते आणि सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे नदीचा फ्लो सुद्धा प्रचंड आहे। वाडीची भ्रमंती करून घरी आल्या आल्या आजीने वाढली ही अळू आणि भाकरी। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच अळूची भाजी काढताना आम्हाला। काल आम्ही जे आळू काढून आणलेलं त्याच्यावर मस्त आळूची भाजी आणि भाकरी दिली आहे आजीने जेवायसाठी। मला खूप खूप लागली आळूमध्ये मस्त शेंगदाणे लागले, चणे लागले। मस्त आळू खाल्लं भाकरी सोबत। तेवढ्यात आजीने मला एक सरप्राईज दिलं। तिने काही झाडं ठेवली होती माझ्याकरिता आणि आज मला ती आमच्या मळीत लावायची आहे। आज झाड लावणं मोहीम आहे आमची। तर माझ्या हातात चिकूचं झाड आहे आणि जे अतुलने म्हणजे माझ्या भावाने घेतलंय ते आहे फणसाचं झाड। गावी झाडावरून बरेच वेळा फणस आंबे काढले आहेत, पण आज पहिल्यांदा या चेडू झाड लावणार असा। आजीच्या सांगण्याप्रमाणे आणि चुलत आजोबांच्या मदतीने झाडे लावणे मोहीम सुरू झाली माझी। हे फणसाचं झाड लावत असताना अचानक मनात माझा विचार आला, आपल्या आजी आजोबांनी किती मेहनतीने गावी शेती केली आहे, झाडे लावली आहेत, ज्याची फळं आपल्याला आज मिळतात। आता जेव्हा मी परत गावी येईन आणि रोपटं मोठं झालेलं पाहेन तेव्हा किती आनंद होईल ना। मीठ का टाकतात ग? वाळवी लागू नये। अजून किती झाडा लावायची आहेत माहिती आहे ती बघ अजून, आणि भात आणि हायच लावायचा आणि अक्कड उन्हाळा ह्याच्यात घालवती काय इकडं करते देवास्थान। पाणी पण किती घाल, मी अर्ध्या तासात मी पाणी घालून जायचं। आता तुम्ही विचाराल मी कुठे चालली आहे इतक्या घाईत, पण मी तुम्हाला नाही सांगणार, कारण मलाच माहित नाही मी कुठे जात आहे। मी बस मामाला फॉलो करत आहे। हां
अच्छा. वा, काय सुंदर दृश्य आहे हे. मासे पकडण्यासाठी बंधारा बांधला ना तो खाली, त्याच्यामुळे पाण्याची जी फ्लूम असते ना ती जास्त मारायला लागली, त्याच्यामुळे तो फ्लूम काढूनच टाकतो. मला पाण्याचा फोर्स बघून थोडी भीती वाटली, पण मामा सोबत असताना भाचीला कसली फिकर. पाय सारखा उचलायचा ना, पाय असा कर. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आरामात आरामात. आरामात साता रोकडी राहणार. नको तू थांब. आणि तिकडनं येऊ दे पाणी. हवा असणारा ब्रेक आज इथे अजूनच अनुभवला. माझ्या बिझी लाईफ मधनं ना हा ब्रेक घेतलाच पाहिजे माणसाने. इट्स नीडेड थेरपी. पाऊस, नदी, डोंगर, नेचर इज द बेस्ट हीलर. आपल्या कोकणात किती हिडन जेम्स आहेत ना. जसा पाऊस जोरात सुरू झाला, आम्ही निघायचं ठरवलं. मस्त पावसात भिजायला मिळालं आज मला. घरी जाऊन आजीचा ओरडा की भिजली आहे. आज तसं बरीच धमाल केली. मस्त वाडीचा फेरफटका मारला, झाड लावले, एक हिडन जेम एक्सप्लोर केलं. आजीच्या हातची भाकरी भाजी सुद्धा खाल्ली. आता झोप येत आहे. भेटू उद्या अजून गावी धमाल करायला.